मनोज जरांगे पाटिल के अनशन के बाद सरकार ने आरक्षण संबंधी जीआर निकाला है। अब ओबीसी समाज पर अन्याय करने वाला है। ओबीसी आरक्षण में हो रही मराठा समाज की घुसपैठ तुरंत रोकी जाए और ये जीआर रद्द किया जाए, इस मांग को लेकर सकल ओबीसी समाज की ओर से बुल्ढाना जिलाधिकारी कार्यालय के सामने जोरदार प्रदर्शन किया गया। सप्टेंबर 25 चा जीआर, 25 जीआर, शासनाने आता मराठा आंदोलनाच्या या भूमिकेवरून जो 2 सप्टेंबरला जो जीआर काढला की ज्यामध्ये त्या जीआर मधून पात्र हा शब्द वगळून जी मराठा समाजाची घुसखोरी या ओबीसी मध्ये होणारा बॅकडोर एंट्री, त्यामुळे भविष्यामध्ये ओबीसीवर मोठं महासंकट त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व ओबीसी बांधव, सकल समाज, संपूर्ण महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी, भटक्या विमुक्त जाती जमातीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज विद्यमान कलेक्टर यांना बुलढाणा यांना निवेदन देण्यासाठी आलेलो। आम्हाला या ठिकाणी शासनाला फक्त आमच्या सर्वसामान्य जनतेच्या भावना आम्ही या ठिकाणी प्रतिबिंबित करायच्या म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी आलो आहे। भविष्यामध्ये जर या जरांगेच्या आंदोलनासारखी ठोस भूमिका जरी घ्यायचं काम पडलं तर तेवढ्याच प्रमाणात तोडीस तोड रस्त्यावरची लढाई सुद्धा जिंकण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सज्ज राहणार आहोत। या जीआरने प्रातिनिधिक असलेल्या सर्व 400 ओबीसी जाती या पिछाडीवर जाणार आहेत आणि त्या ओबीसी जाती अगोदर असलेल्या 400 ओबीसी जातीवर त्यांच्या आरक्षणावर हल्ला होणार आहे। त्या या मागच्या दरवाजाने जे येणारे आहेत त्यांना आम्ही सांगू इच्छितो, त्यांनी स्वतंत्र असं आरक्षण घ्यावं। आमच्या भुजबळ साहेबांचं या अगोदर सांगणं आहे की त्यांना स्वतंत्र आरक्षण असं दिले पाहिजे। आमच्या ओबीसीच्या आरक्षणात कोणी त्यांना घुसडू नये, मागच्या दरवाजाने त्यांना आगमन करू नये। यानंतर आम्ही जर का ते जीआर रद्द झाला नाही तर आम्ही निश्चितच तीव्र असं आंदोलन रस्त्यावर उतरून तीव्र असं आंदोलन करू।